प्रकरण 15वे. संशोधकाची कारकुनी. आइन्स्टाइन इथे पेटंटसाठी येणारा प्रत्येक अर्ज बारकाईनं तपासून पाहावा लागतो. अर्ज दाखल करणारा सांगत असलेली एकूण एक गोष्ट जणू काही खोटी आहे असंच धरून चालायचं. अल्बर्टनं मान डोलवली. वा, हे तर त्याच्या आवडीचं काम होतं. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायचे असतात हे अल्बर्टपेक्षा अधिक चांगलं कुणाला ठाऊक होतं. शिवाय पॉलिटेक्निकमधल्या त्याच्या प्रिय मित्राच्या मार्सेल ग्रॉसमनच्या वडिलांच्या शिफारसीनं मिळालेली स्विस पेटंट ऑफिसमधली ही कारकुनाची नोकरी या घटकेला त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. जवळजवळ वर्षभर बेकारीची चांगलीच झळ त्यानं सहन केली होती. अल्बर्ट पॉलिटेक्निकमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1901 साली त्याला स्वित्झर्लंडचं नागरिकत्व मिळालं होतं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आता तो पात्र होता, पण संधी मात्र मिळत नव्हती. या काळात महाविद्यालयीन वर्षांमधला त्याचा सगळा रुबाब, त्याची सगळी ऐट आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वृथा गर्व सगळंच गळून गेलं होतं. कोणतीही छोटी मोठी, अगदी खालच्या पदावरची सुद्धा नोकरी मला चालेल आणि त्यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या महत्वाकांक्षा, माझा स्वाभिमान हे सगळं गुंडाळून ठेवायला मी तयार आहे. अल्बर्टनं मिलेव्हाला लिहिलेल्या एका पत्रामध्ये लिहिलं होतं. पण तेवढं कामही जुळून येईना. पॉलिटेक्निकमधून बाहेर पडल्यानंतर अल्बर्टनं नोकरी मिळवण्यासाठी खूप खटपटी करून पाहिल्या होत्या. झुरिकच्या जवळपासच्या शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी करून पाहिली होती, खाजगी शिकवण्या घेऊन पाहिल्या होत्या, पण या सगळ्यातून फारशी मिळकत होत नव्हती. प्राध्यापक वेबर यांची माफी मागून नोकरीसाठी त्यांच्यासमोर नाक घासावं हे मात्र त्याला काही केल्या पटत नव्हतं. त्यामुळे तो मार्ग मात्र बंदच राहिला. दुसरीकडे मिलानमध्ये वडिलांच्या व्यवसायाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. आपण वडिलांना काहीच मदत करू शकत नाही याची दुःखद जाणीव आता कुठे अल्बर्टला व्हायला लागली होती. निराशेच्या भरात मायाला लिहिलेल्या पत्रांमध्ये अल्बर्ट कधीकधी आपलं दुःख मांडायचा. मी म्हणजे आपल्या कुटुंबावरचं ओझं आहे नुसता. कधीकधी वाटत मी जन्मालाच आलो नसतो तर फार बरं झालं असतं, तो लिहायचा. अशातच स्विस पेटंट ऑफिसमध्ये कारकुनाच्या पदासाठी भरती असल्याची माहिती देणारं मार्सेल ग्रॉसमनचं पत्र त्याच्या हाती पडलं. अल्बर्टनं उत्तर लिहून ग्रॉसमनचे अगदी मनापासून आभार मानले आणि लागलीच अर्ज करून टाकला. रीतसर मुलाखतीनंतर प्रत्यक्ष नोकरीमध्ये रुजू होण्यासाठी काही महिन्यांचा अवकाश होता. वाट पाहण्याचा हा काळ बर्नमध्येच घालवावा असा विचार करून अल्बर्टन झुरिकमधला आपला गाशा गुंडाळला. 1901 साल संपता तो बर्नमध्ये एका अगदीच लहानशा भाड्याच्या खोलीत राहायला लागला. खोलीचं भाडं भरण्यासाठी आणि इतर खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं. त्यावर उपाय म्हणून पुन्हा एकदा खाजगी शिकवणीचा प्रयोग करण्याचं त्यानं ठरवलं. त्यानं दारावर पाटीच लावून टाकली. इथे विद्यार्थ्यांना गणित आणि फिजिक्स या विषयांची सविस्तर शिकवणी दिली जाईल. अल्बर्ट आइन्स्टाइन फेड, पॉली टीचर्स, डिप्लोमाधारक, वर आणि नमुना वर्ग मोफत असंही लिहिलं होतं. साक्षात आइन्स्टाईनकडून खाजगी शिकवणी, पण या नावाभोवती आज असलेलं वलय अजून तयार व्हायचं होतं. त्यामुळे त्याच्या या वर्गाकडे फारसं कुणी फिरकलंच नाही. एक दिवशी मात्र बर्न विद्यापीठात तत्वज्ञानाचा अभ्यास करणारा मॉरिस सोलोविन नावाचा रोमानियन विद्यार्थी या वर्गासाठी आला. हा विद्यार्थी वयानं काहीसा प्रौढच होता, पण त्याला फिजिक्सची प्राथमिक ओळख करून घ्यायची होती आणि तत्वज्ञान हा अल्बर्टचा आवडता विषय होता. त्या पहिल्या भेटीतच दोघांनीही भरपूर गप्पा मारल्या आणि त्यांच्यातलं शिक्षक विद्यार्थ्याचं नातं घनिष्ठ मैत्रीमध्ये बदलून गेलं. काही काळानं कॉन्राड हाबितशा हा गणिताचा प्राध्यापकही या दुकलीमध्ये सहभागी झाला आणि ही तिघही दर आठवड्याला नियमितपणे भेटायला लागली. आपल्या ह्या छोट्याशा अभ्यास गटाला त्यांनी नाव दिलं होतं ऑलिम्पिया अकॅडमी. तिघांच्याही घरी आलटून पालटून होणाऱ्या या भेटींमध्ये टर्किश कॉफी, चीज, सॉसेजेस यांच्या साथीनं राजकारण, तत्वज्ञान, विज्ञान अशा विषयांवर मनसोक्त आणि मुक्त चर्चा चालायची. ही अकॅडमी म्हणजे एक प्रकारचं पुस्तक मंडळच होतं. मार्क, हेल्महोल्ट्झ, पॉइंकारे यांच्यासारख्या प्रतिभावंत फिजिसिस्टचं लिखाण, जॉन स्टुअर्ट मिल आणि स्पिनोझा यांच्यासारख्या तत्वज्ञांचे विचार, त्या काळातले महत्त्वाचे गणिती निबंध, इथपासून अगदी डॉन किहोतेसारख्या कादंबऱ्यांवरही तिघ मित्र हिरिरीनं आपापली मतं मांडायचे. यात थट्टा मस्करीचाही मुक्त संचार असायचा. अशा या बैठकींची सांगता बहुतेकदा अल्बर्टच्या व्हायोलिन वादनानं व्हायची आणि शिकवणीचे पैसे छेल मित्रांकडून कुणी फी घेतं का, एका श्रीमंत मावशीकडून येणाऱ्या थोड्याफार आर्थिक मदतीवर गाडं कसंबसं चाललं होतं. या विद्वान मित्रांच्या संगतीत अल्बर्टची निराशा थोडी निवळत चालली होती आणि मुख्य म्हणजे या वैचारिक घुसळणीमधून नकळत त्याला आपल्या लाडक्या फिजिक्सशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करण्याचीही नवी दृष्टी मिळत होती. अखेर 16 जून 1902 रोजी पेटंट ऑफिसमध्ये तृतीय श्रेणीचा कारकून म्हणून अल्बर्ट रुजू झाला आणि अल्बर्टचं आयुष्य काहीसं सुरळीत होण्याची चिन्ह दिसायला लागली.